मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे आमदार तुषार राठोड यांची बिनविरोध निवड, तर उपाध्यक्षपदी मिनल खतगावकर यांची निवड. शेतकऱ्यांच्या कामधेनू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्षपदासाठी आज निवडणूक होती. आज सर्व संचालकांनी निवडणूकऐवजी बिनविरोध निवडीचा निर्धार केला. यात भाजपचे आमदार डॉक्टर तुषार राठोड हे अध्यक्षपदी विराजमान झाले, तर उपाध्यक्षपदी अजितदादा गटाच्या मिनल पाटील खतगावकर यांची निवड करण्यात आली आहे. बँकेवर शेतकरी विकास पॅनलचे बहुमत होते, त्यामुळे आजची निवड ही औपचारिक होती. बँकेवर ठेवीदारांचा विश्वास वाढावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार तुषार राठोड यांनी सांगितले. अध्यक्षपदाची माळ या ठिकाणी पडलेली आहे, काय आपली पहिली प्रतिक्रिया आहे? नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जिल्हाभरातील सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढली होती. शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून या निवडणुकीला महाविकास आघाडी आणि महायुती सर्व घटक पक्ष एकत्र येऊन सामोरं गेले होते आणि त्यानंतर निवडणूक पार पडल्यानंतर आज या निवडणुकीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड झालेली आहे. आणि या निवडीमध्ये संचालक मंडळांनी सर्वानुमते बिनविरोध त्यांनी माझी निवड केलेली आहे व त्याचबरोबर उपाध्यक्षपदासाठी त्यांनी मिनलताई पाटील यांची त्यांनी निवड केलेली आहे. आणि मी सर्वप्रथम सर्व संचालक मंडळाचं मी आभार व्यक्त करतो आणि त्याचबरोबर ज्यांनी ही निवड करण्यामध्ये निवड केली ते आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेबांचे या ठिकाणी आम्ही दोघंही त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. मी मागच्या 12 वर्षापासून मुखेड विधानसभेचा आमदार म्हणून काम करत आहे, परंतु सहकार क्षेत्रामध्ये एका जिल्ह्याच्या बँकेचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी अशोकरावजी चव्हाण साहेबांनी मला या ठिकाणी प्राप्त करून दिलेली आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. देवेंद्र फडणवीसांची शिफारस होती तुमच्या नावासंदर्भात, काय सत्यता आहे नेमकं? अशी बातमी समाज माध्यमातून मी पण वाचली, पण मला याची दुजोरा मला मिळू शकला नाही, कारण मी एका कॉन्फरन्सच्या निमित्तानं मी अमेरिकेला गेलो होतो. काल रात्रीच मी परत आलो आणि आज निवड प्रक्रियेला मी या ठिकाणी सामोरं गेलो, त्यामुळं ही बातमी खरी होती का खोटी होती याबद्दल मला काही माहिती नाही. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे आणि इतर जिल्ह्यांतील ज्या बँका आहेत याच्या तुलनेनं आपण सर्वांना माहीत आहे की ह्या बँकेची स्थिती एवढी चांगली नाही आहे. म्हणजे मधल्या काळामध्ये तर बँक अतिशय डबघाईला आली होती आणि त्या काळामध्ये अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या माध्यमातूनच बँकेची पत वाढली आणि सध्या बँकेचा जो कारभार आहे तो सुरळीत आहे. परंतु अजूनही बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पतपुरवठा किंवा कर्ज आपण वाटप करणं बंद केलेलं आहे. भविष्यकाळामध्ये या बँकेची पत वाढली पाहिजे, बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांना पतपुरवठा झाला पाहिजे, त्यांना कर्ज मिळालं पाहिजे. या अनुषंगानं याचा कारभार अधिक सुरळीत करणं हे फार मोठं आव्हान या संचालक मंडळासमोर आहे. संचालक मंडळामध्ये महायुतीमधील जवळपास 3 आमदार आम्ही या ठिकाणी आहोत. प्रतापराव पाटील चिखलीकर आहेत, भीमराव केराम आहेत, मी स्वतः आहे आणि राज्यामध्ये सरकार आमच्या विचाराचं आहे. त्यामुळं सरकारचा या ठिकाणी फायदा करून किंवा सरकारच्या माध्यमातून आम्ही या बँकेला अधिक बळकट करण्यास करावं आणि भविष्यकाळामध्ये याचा अधिकाधिक फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे, या भूमिकेतून हे संचालक मंडळ भविष्यात काम करेल. एक मोठी जबाबदारी या माध्यमातून आज माझ्यावर सोपवली गेलेली आहे याची मला जाणीव आहे. आणि गेल्या 2 महिन्यांमध्ये आपण सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अनुषंगाने झालेल्या घडामोडी बघत होतो. काही संचालक पदाच्या निवडी बिनविरोध झाल्या आणि काही निवडणुकीच्या माध्यमातून झाल्या. ही सर्व निवडणूक एक चांगल्या पद्धतीने एकोप्याने पार पडावी म्हणून माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते अशोकरावजी चव्हाण साहेबांनी पुढाकार घेतलेला होता. त्यामध्ये महायुतीचे सर्व आमदार, सर्व नेते आणि काँग्रेस पक्ष असेल, इतर पक्ष असतील, या सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन ही निवडणूक पार पाडली. आणि सर्व संचालक मंडळाचे मी आज मनपूर्वक आभार व्यक्त करते की अशोकरावजी चव्हाण साहेबांनी उपाध्यक्षपदी माझं नाव पुढे केल्यानंतर सर्वांनी याला संमती दिली
आणि गेले अनेक वर्ष आदरणीय भास्कररावजी पाटील खतगावकर साहेबांनी बँकेचे संचालक म्हणून, अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे आणि यापुढे मला ही जबाबदारी मिळालेली आहे. 5 वर्ष नांदेड जिल्ह्यासाठी, शेतकऱ्यांसाठी चांगलं काम या माध्यमातून करता येईल याची मला खात्री आहे. उपाध्यक्ष पदासाठी चोरस होती, किती विश्वास होता तुम्हाला निवड होईल म्हणून? अशोकरावजी चव्हाण साहेबांवर आम्ही सर्व सोपवलेलं होतं. त्यांचा निर्णय अंतिम राहील याची आम्हाला खात्री होती आणि जे साहेब सांगतील हे आम्हाला सर्वांना मान्य आहे हे साहेबांनाही माहिती होतं.